नमस्कार मित्रांनो, मी कोकणचं राहुल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करतो आहे. आणि आज आपल्या इकडे आंबोळगडात आता समोर माझ्या पाठी बघू शकता वास तिकडनं आता एक बैल खाली पडलेलो आहे. त्या बैलाला आता बाहेर काढूचो आहे. सिव्हिल डिफेन्सचे सगळे नागरिक आणि गावातले सर्व ग्रामस्थ सगळे आता उपस्थित आहेत. आता सिव्हिल डिफेन्स करणारे आपले ग्रामपंचायतीचे शिपाई जितेश नार्वेकर, प्रसाद कनगुटकर, मी स्वतः राहुल मयेकर आणि अजून येत आहेत सर्व. कॉल केला होता सर्वांना, तर येत आहेत आता सर्व बैलाला आपण कसं बाहेर काढतो, रिस्क्यू कसं करतो आहे, तर सगळं तुमका आता ह्या व्हिडिओत दाखवते मी आता. चला मित्रांनो भेटूया. इकडून जा. मित्रांनो बघू शकता तुम्ही बसलो परत. हां त्याच्यात व्यवस्थित नाही पैसा नाही हां मी राहुल मयेकर. काल जो आपण ब्लॉग शूट करत होतो, बैल पडलेला होता खालच्या साईडला समुद्राकडे, तर तिकडे आज परत रेस्क्यू करण्यात आलेलं आहे दुपारी. काल रात्री खूप काळोख झाले असल्यामुळे आपल्याला तो बैल काढायला भेटत नव्हता आणि खाली उतरण्यासाठी पण चान्स नव्हती. तर आता JCBच्या साहाय्याने परत बैल काढण्याची आता सुरुवात करत आहोत. तर त्याच्यासाठी सर्व आलेले आहेत आणि आपले सिव्हिल डिफेन्सचे केलेले सर्व नागरिक आणि गावातले ग्रामस्थ परत सर्व उपस्थित आहेत इथं. आता चला बघूया आपण कसं काढतो ते बैल. चला भेटू मग. हां राजा मी पण येतो ना खाली. चल मग ते काय बघा आता कसे उतरत आहेत खाली. आता इथून तिघेजण उतरत आहेत, तिकडून ते बघा दोघेजण उतरत आहेत. खूप रिस्की आहे इकडून उतरायसाठी. माझे पप्पा पण उतरत आहेत खाली, संदीप काका, हरिविजय काका, तिघेजण उतरत आहेत इथून खाली. व्यवस्थित काढले तर पाठवा, काढताना वगैरे काढा आणि माझी फक्त एवढीच विनंती आहे, आपल्या मुख्य प्राण्यांना आपण स्वतः जरा जपून ठेवायला पाहिजे, हीच आपली विनंती आहे. या यूट्यूबच्या मार्फत करतो आहे व्हिडिओ, कारण असे खूप दुर्घटना होतात इकडे. तर मित्रांनो, आपल्या मुख्य जनावरांना आपण स्वतः त्यांना घेऊन जाणे एवढंच आहे. आता हा बैल इकडे पडलेला आहे, तर आता सगळे मालक सांगतात की आमचा बैल नाही, कोण नाही, काय नाही. तर मित्रांनो असं करू नका. आता बघू शकता तुम्ही मित्रांनो, इथे रेस्क्यू करण्यासाठी आता उतरलेले आहेत. ते बघा तिथून उतरते दोघेजण, बाकीचे या साईडनं असे आले आहेत. रशीच्या साहाय्याने आणि बेल्टच्या साहाय्याने आता काढणार आहेत. हे झाय पास करतो ना बाबा पाठी माझ्या पक्षाला जायचं हे तिकडे ना मला तिकडे मस्त बनसता हात ते काय नाही करणार. सगळं साफसफाई करतायत, वरून आता रशा सोडत आहेत. हे बघा बघू शकता त्याला आता घातलेले रशी इकडून. माणूस पण बोलते ना बघत नाही अजून.
बांधण्याची प्रक्रिया ते इथून चालू आहे खाली. है ना तो मैं चला जाऊंगा नीचे ज़्यादा कितना जाएगा 7 लाख जाएगा हमें फिर फंसाएगा कैसे भी मांगता है बसी ना फंसाएगी ना दोन्ही सेम कर सेम दोन्ही पण आता आयडिया काय करतो समजत नाही. आता बैलाला बांधून झालेलं आहे आणि आता बघा आता इथे ओढण्यासाठी ते बघा लागलेत. तर तुला त्या साईडला दाखवतो सर्व. लागलेत. तर तुला त्या साईडला दाखवतो सर्व. पहिला बांधून झालेला आहे आणि आता सगळं उचलत आहे वरती. पोरं जातील खाली अर्जुन माणसं आत काय कमी उठणार मित्रांनो आता बघा आता सगळे खेचताय तिकडे बैलाला वरती खेचायला. बैल खेचतात आता. सगळे आता गाडीच्या साह्याने पण वरतायत आता वरती. मला बैलाला आणलेलं आता वरती मित्रांनो. फायनली मित्रांनो आता बैल वरती आलेला आहे इकडे. मित्रांनो एक सांगायचं उद्दिष्ट म्हणजे आपण आपल्या जनावरांना स्वतः बांधून ठेवले पाहिजे, पण अशी दुर्घटना होणार नाही. तर स्वतः आपण जनावरांना जर ठेवलं बांधून इकडे
तर जरा मग बरं वाटेल, कारण या अशा इकडून तुम्ही पाहू शकता पूर्ण इथून काही संरक्षण भिंत नाही आहे, त्याच्यामुळे इथं झुजा लागतात बैलांची, त्यामुळे खाली जातात इथून. तुम्ही बघू शकता आता इथून बरोबर. चला मित्रांनो, बैलाला आता आपण चांगलं ठेवून देतो वरती आणून. इकडे उचलून घे म्हण इकडे गाडीचा घे चालव.